नमस्कार. रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून आज आपण अतिशय खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तांदळाच्या पिठाचे वडे बनवणार आहोत. हे वडे आठवडाभर आरामात टिकतात. त्यामुळे प्रवासासाठी असो किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. हे वडे तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता किंवा एखादी रस्साभाजी असेल त्यासोबतही खूप छान लागतात. अजिबात तेलकट न होणारे, खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत, कमी साहित्यात झटपट तयार होणारे तांदळाच्या पिठाचे वडे कसे बनवायचे ते पाहूया. आपण इथे 1 वाटी असं तांदळाचं पीठ घेतलं आहे. 2 चमचे बेसन घेतलं आहे आणि बाइंडिंग छान यावं म्हणून 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर इथे 2 चमचे असं तीळ घेतलं आहे आणि यात चवीनुसार मीठ टाकूया. कोरडे मसाले टाकत आहोत. हळद एक अर्धा चमचा असं टाकलं आहे. जिरी टाकली आहे थोडीशी आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया. आपण जे हळद, जिरी वगैरे मीठ टाकलं आहे ते छान असं मिक्स करून घेऊया. ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि वडे छान चटपटीत व्हावं म्हणून आपण लसूण मिरचीचा ठेचा सुद्धा बनवणार आहोत. या ठिकाणी तुम्ही चाट मसाला सुद्धा टाकू शकता किंवा आमचूर पावडर. तर लसूण मिरचीचा ठेचा आपण बनवून घेतला आहे जाडसर असा, तो सुद्धा टाकून घेतला आहे आणि 2 चमचे असं दही टाकलं आहे. आंबट असं दही आहे. हे सगळे साहित्य आपण मिक्स करून घेऊ. हे सगळे टाकलेले जिन्नस छान असं चोळून आपण ह्या पिठात मिक्स करून घेऊया आणि ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे तीच वाटी, अर्धी वाटी असं मी कोथिंबीर सुद्धा घेतली आहे. फ्रेश अशी कट करून टाकली आहे. तर हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया. ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने हाताला सोसविल इतपत मी गरम पाणी करून घेतलं आहे आणि थोडं थोडं करून हे पीठ मळून घेत आहे. ह्या पद्धतीने चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं जास्त घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही अगोदर. थोडं थोडं पाणी करून हे पीठ मी मळून घेत आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. ह्या पिठाचा आपण घट्टसर असा गोळा बनवून घेत आहोत. घट्टसर गोळा बनवून घेतला की हे पीठ थोडा वेळ 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया आणि लिंबा एवढे आपण ह्याचे गोळे बनवून छान असे गोळे न थापता तयार करणार आहोत. तर हे पीठ 5 मिनिटासाठी साईडला ठेवूया. तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसवर मध्यम आचेवर. तर ह्याचे लिंबा एवढे गोळे बनवून घेऊया. 2 ते 3 गोळे बनवून घेते. तुम्ही सगळे गोळे बनवून घेतले तरी चालतील. तर ह्या पद्धतीने एवढ्या आकाराचे गोळे बनवून घेतले आहेत. तर तुम्ही छोटे मोठे गोळे तुमच्या पद्धतीने बनवू शकता, आवडतील असे. वडे तळण्यासाठी एकीकडे तेल सुद्धा मी गॅसवर तापायला ठेवलं आहे. कडकडीत असं चांगलं तापवून घ्यायचं तेल. गोळे तयार आहेत. तर प्लॅस्टिक शीटला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आपण हे वडे आता तयार करून घेऊया. त्याच्यावर बटर पेपर ठेवून वरून प्लेटने प्रेस करून घेतले आहे. म्हणजे गोल गोल असा वडा आपला तयार होतो. तर गोल असे वडे तयार होतात, पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने. तेल व्यवस्थित तापलं की यानंतर यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत. वडे सोडून खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. वडे तेलामध्ये सोडल्याबरोबर झाऱ्याच्या मदतीने यावरती तेल सोडत राहायचे आहे. मग आपले वडे छान टम्म असे फुगले जातात, मस्त कुरकुरीत होतात. हे वडे आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिट मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे, मस्त कुरकुरीत होईपर्यंत. दोन्ही बाजूनी खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. अजून एक वडा तुम्हाला बनवून दाखवते. लिंबा एवढा गोळा करून घेतला आहे. प्लॅस्टिक शीटवर ठेवून वरून बटर पेपर ठेवून प्लेटने छान असं प्रेस करून घ्यायचं. पाहू शकता खूप छान असे गोल गोल असे वडे तयार होतात. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकता आणि त्याच पद्धतीने आपण तेलात वडे सोडून झाऱ्याच्या मदतीने अशा पद्धतीने तेल सोडत राहायचं आहे. दोन्ही बाजूने छान असं खरपूस असं हे वडे तळून घेतले आहेत आपण. ह्याच पद्धतीने सगळे वडे आपण तळून घेतले आहेत. पाहू शकता छान टम्म फुगलेले असे हे वडे तयार आहेत. ही तांदळाच्या पिठाचे वडे. ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.